बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती, पुरवठा, त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी चांगली मेहनत आणि चांगलं उत्पादन घेतलेले अशा काही शेतकऱ्यांच्या यशस्वी अशा काही गोष्टी किंवा त्यांचे अनुभव हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजची ही केळीची बाग जी आहे ती बाग आहे वरखेडे गाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, खानदेशच्या जमिनीवरचा हा केळीचा घड आहे आणि एकदम सुपिरियर क्वालिटी आहे. आत्तापर्यंत 35 टन 35 टन एक्सपोर्टला हार्वेस्टिंग झाले आणि साधारणपणे 25 रुपये दर 25 रुपीज रेट इथं मिळालेला आहे. एकदम चांगली मेहनत घेतलेली. ही काय फक्त श्रेय आमच्या रोपांमुळं नाही आहे, त्यासोबतच मंगल बापू आणि त्यांचे चिरंजीव दोन्ही या सगळ्यांचं इथं कष्टाचं श्रेय आहे. किंवा पवार बंधू जेवढे आहेत तुमची पूर्ण फॅमिली इथं तुम्ही कष्ट करता त्याचंही फळ आहे आज. आणि ह्याच फळाचं साधारणतः 10-10.5 महिन्यापासूनचं काय व्यवस्थापन केलेलं आहे किंवा काय अनुभव आहे किंवा काय समस्या आल्या तर ह्याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार. दादा तुमचं पूर्ण नाव आणि इथलं किती एकर क्षेत्र आहे तेवढं सांगा. माझं पूर्ण नाव पवन मंगल सिंग पवार आणि आपले क्षेत्र आहे 3.5 एकर. नाही पूर्ण सगळं क्षेत्र किती आहे? एकूण सगळं एकूण सगळं क्षेत्र आपल्याकडे 16 एकर आहे. 16. त्यात आपण ही कुठली पीक आहे उभी? आता उभीला आहे 3.5 एकरात केळी आहे. 3.5 एकर. तिकडे आपण 4 एकरात बी आता केळी लागवड केली नवी आणि 10 एकराची आपण मक्का लागवड केली. म्हणजे 10 आणि बाकीच्या राहिलेल्या ह्याच्यामध्ये केळीचं क्षेत्र आहे तुमचं. ज्या आणि एकूण सगळं इथलं जे केळीचं क्षेत्र आहे ते हे सगळं क्षेत्र नियोजन कोण करत आणि कसं करतं? बापू तर स्वतः बघतातच आहे, पण तुम्ही दोघं काय करता? भाऊ भाऊ MBA ला आहे शिक्षणाला आणि जवळपास मी अजून मधून येत राहतो. तुमचं शिक्षण काय चालू आहे? BCA आता माझं कम्प्लीट झालं. आणि त्यांचं भावाचं MBA म्हणजे त्यांचं पण कम्प्लीट झालं. हो, चालू आहे लास्ट इयरला. म्हणजे दोघे तुम्ही चांगलं उच्च शिक्षित मुलं प्लस असून सगळं शेतीमध्ये तुम्ही पण इथं तो पण भाव बघतोच आहे. हो. तर त्यांचे वडील मंगल बापू हे सगळं इथलं व्यवस्थापन आणि त्यांच्यासोबत ही दोन्ही पोरं त्यांची इथलं नियोजन करतात. आता एक सुरुवातीपासून सांगायचं, ह्या क्षेत्रात ज्यावेळेस केळीचं रोप लागवड करायचं होतं त्याच्या आधी काय पीक होतं? त्याच्या आधी आपलं 6 महिन्यात आपण तळण्यासाठी त्याच्या आधी अगोदर कपाशी होत्या. कपाशी. मग कपाशी गेल्यानंतर कसं क्षेत्र तयार केलं? केळीचं रोप लावायच्या आधी कसं क्षेत्र तयार केलं ते सांगा. त्याच्या अगोदर आपण 6 महिने शेत तळू दिलं. बरोबर. त्यात आपण खत टाकलं. खत किती टाकलं? शेणखत. शेणखत आपण एकरी 4 टारले टाकले. 4 ट्रॉली एकरी. म्हणजे आता ह्याला किती पडलं असेल एकूण? 13 टारले टाकले. 13. 3.5 एकर होतं. हां, 13 ट्रॉली शेणखत पडलेले. तसं तर बघायला गेलं तर जमीन, ज्याला तर मला इकडचा शब्द माहित नाही खानदेश मधला, काय जमीन म्हणता ह्याला? कसली जमीन? मरुळ म्हणजे गाळ किंवा पोयटेची. म्हणजे ज्याच्यामध्ये माणूस पेरला तर माणूस पण उगवते अशी जमीन. नदी काठची म्हणा, कुठली नदी? गिरणा नदीच्या काठावरची ही बाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीत एवढी ताकद आहे, त्यासोबत ह्यांनी परत 13-14 काय गाड्या शेणखत टाकला आणि तिथनं सुरुवात केली. रोप लागवड कशा पद्धतीने केली? रोप लागवड आपण प्लेन जागेवरच केली. सपाट सगळं क्षेत्र तयार केलं, रोटावटर मारून रोपं लावून टाकली. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रोपं लागवड केली ह्याच्यामध्ये कुठलं आंतरपीक किंवा बाकीच्या काही गोष्टी केल्या होत्या? नाही, आंतरपीक नाही घेतलं. कुठलंच नाही. आणि लागवड साधारणतः किती बाय किती अंतरावरती, किती एकर क्षेत्रावरती किती रोपं बसवली? आपण हे 3.5 एकरात 5 बाय 6 लागवड केली. त्यात आपण 5,000 रोप बसवले. एकूण 5,000 रोपांची. तर 5,000 रोपांची बाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की पहिला तोडा किती महिन्यात गेला होता? पहिला तोडा आपला 8व्या-9व्या महिन्यात गेला. 9व्या महिन्यात. म्हणजे फर्स्ट हार्वेस्टिंग 9 महिन्यामध्ये झालं. एवढी खास बाग आहे. त्यासोबत त्यांचं कष्ट बी आहे, सांभाळणं त्या पद्धतीत आहे. आणि घडाची क्वालिटी बिलिटी बघितली तर काय विशेष नाही. वादाविदा एकदम सुपर आहे. पडताना फाण्या किती पडल्या होत्या? हायस्ट सगळ्यात 16 पर्यंत. आणि तुम्ही कमी किती केल्या परत? समजा कमी आपण 9 ठेवले. 9 ठेवले. सर बऱ्यापैकी 9 ठेवले. प्लॉट हा म्हणजे काय नावं ठेवायला जागा नाही, बोर्ड दाखवायला जागा नाही, अशा पद्धतीने यांनी सांभाळलेलं. आता येऊ पुढं आपण आत्तापर्यंत वर खताचे डोस
हे किती झालेले ते? आपला रेग्युलर खालचा आपला जो डोस राहतो 3 आपण दिलेले तीन. 3 महिन्याच्या गॅप नंतर म्हणजे वरचे वर खताचे खाली जमिनीवर टाकलेला ग्रॅन्युल 3 झाले. त्याच्यानंतर 5 महिन्यापर्यंत आपण याला Drip मधून. पोगामधून ड्रिपने दिली. आता ह्यात तुमच्या इकडं एक शब्द येते सोडसाड. तो ड्रीप मधला जे सोडसाड आहे ते 8-10 दिवसाच्या अंतराने ती किती म्हणजे तेवढ्याच अंतराने करताय का त्याच्यापेक्षा जास्त? नाही आपल्या 8 दिवसाने 8-10 दिवशी. आणि आतापर्यंत घडावरचे फवारे किती झाले असतील? 3 झाल्या. 3. साधारण 3 फवारे 8 ते 10 दिवसाला ड्रिप फर्टिगेशन प्लस बेसल डोस 3. हो. तर आता एक सांगा, रोपं खतं फवारण्या औषधं बाकीचं काय जे पण ह्या केळीच्या बागेला म्हणून लागलं असेल फार या दोरीपासून ते प्रति रोपानुसार किंवा एकरी किती रुपयापर्यंत खर्च आला असेल? टोटल खर्च आपल्याला जवळपास 4 लाखापर्यंत आला. 3.5 एकराला. हो. रोपापासून ते दोरीपर्यंत सगळं टोटल. आणि आतापर्यंत जो हार्वेस्टिंग झालं त्याचं एक अंदाजे कॅल्क्युलेशन किती आलं? अंदाजे 25 रुपये रेट आणि साधारणतः 25 ते 75 म्हणजे 7.5 लाख रुपये. 7.5 लाख रुपयेपर्यंत त्याच्यापेक्षा जास्तच असेल पण एक 7.5 लाख रुपयेपर्यंत मुद्दल हातात तरी आलेली. अजून किती टन माल महागा असला असं वाटतं मला? आता किती गेले झाडं फक्त? आता फक्त आपले झाडं गेले 1400 आणि टोटल 5,000चा प्लॉट आहे. टोटल आपला 5,000चा प्लॉट आहे. मग 1400 त्यातनं वजा झालं तरी जवळजवळ अजून काय नाही म्हणलं तरी 3200-3300 झाड तरी आहे. आणि आता तर रेट अजून ऑटोमॅटिक पुढं वाढतच जाणार आहे. एक चांगला आर्थिक नफा म्हणून किंवा एक चांगली समृद्ध करणारं पीक हे आज तसं तर ऑलरेडी खानदेशची जमीन म्हणजे हजारो वर्षांचं म्हणलं तरी बी काय अडचण नाही. असा एक केळीचा खूप मोठा इतिहास आहे याला. आणि त्याच जमिनीवरती मंगलबापू त्यांचे चिरंजीव यांनी ही चांगली बाग एकदम व्यवस्थापन केलेले. आता अजून एक प्रश्न आहे, रोप लावल्यापासून हार्वेस्टिंग आजच्या दिवसापर्यंत अशी कधी एकदम मनात धसकी भरली किंवा भीती वाटली की जे बाबा आता या बागेचं काय करणार, असं वारं वादळ गारपीट टेम्परेचर असं काय झालं? नाही असं तर काही झालेलं नाही. पण एक वेळेस आपल्याला मागच्या उन्हाळ्यात होता तेव्हा एक आलाच पाऊस. कुठला महिना होता? तरी साधारण मेचा असेल वावटळ. तेव्हा आलं 2 दिवस पाऊस आला होता. हा वाद आला होता. अवकाळी अवकाळी पाऊस. आली होती. जे आपलं निसलेलं झाड होतं ते फक्त 2 पडलेलं होतं. 2च होते. फक्त 2 झाड नाही पडले, फक्त ते घड कमळ झटकून पडले, समजा पडलं. मोडून. तेवढंच आपलं नुकसान झाले बस. म्हणजे एक 5,000 झाडांमध्ये नैसर्गिकरित्या पण काही एवढी खूप मोठी अडचण आली नाही. थोडंसं ह्याचं कारण बी असेल की झाडांची मजबूती आहे, ते असे ताट उभा राहिलेले झाड आहेत, बुंदा त्या साईजचं आहे, घडाचं वजन सुद्धा हायएस्टली मायामध्ये काय घड सुद्धा तुम्हाला 30-35 किलोच्या पुढचे सापडले असतील. पण सरासरी ॲव्हरेज जे आहे ते 25-26ची रास इथं बघायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं यांनी इथं जोपासना केलेली आहे, इथं व्यवस्थापन केलेलं आहे. शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे माझं, जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना ही मंगलबापूंसारखी शेती किंवा मंगलबापूंसारखा घड हा तुम्हाला तर बघायला मिळतो. अशा पद्धतीची ही बाग होती. खानदेश, जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव आणि गाव वरखेडे. नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यांसोबत नवीन केळीच्या बागेत भेटणार. तोपर्यंत धन्यवाद.